श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, 15 मेची ती पहाट तुमच्या आयुष्यातील अशा एका अध्यायाची सुरुवात करणार आहे ज्याची तुम्ही मागील 12 वर्षापासून चातकासारखी वाट पाहत होता. साक्षात देवगुरु बृहस्पती आपल्या उच्च राशीत प्रवेश करून तुमच्या भाग्याचे कुलूप उघडण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा केवळ ग्रहाचा फेरबदल नाही, तर तुमच्या कष्टाचं आणि संयमाचं फळ मिळण्याची वेळ आहे. तुमच्या आयुष्यात आता असा काही चमत्कार घडणार आहे जो पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील आणि तुमच्या प्रगतीचा वेग पाहून संपूर्ण जग थक्क होईल. नक्की काय आहे तो दैवी संकेत जो केवळ तुमच्यासाठीच आहे? जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात आता आनंदाचा असा वर्षाव होणार आहे. जुन्या सर्व दुःखाच्या स्मृती एका क्षणात पुसल्या जातील. 15 मे नंतर तुमच्या दारात लक्ष्मी स्वतःहून चालून येणार आहे की एखादी मोठी पदोन्नती तुमची वाट पाहत आहे. गुरुजी हे महापरिवर्तन तुमच्यासाठी यशाचे असे शिखर घेऊन आले आहे जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुम्ही अनेक वर्षापासून पाहिले होते. पण लक्षात ठेवा, हे सुवर्णयुग जितके देदीप्यमान आहे तितकेच ते तुम्हाला आध्यात्मिक शक्तीची जाणीव करून देणारे ठरेल. तुमच्या नशिबाचा हा महाविस्फोट नक्की कसा असेल आणि तो तुमच्या आयुष्याला कोणती नवीन दिशा देणार, हे रहस्य उलगडण्यासाठी हा व्हिडिओ श्वास रोखून शेवटपर्यंत पहा. मेष राशीच्या जातकांनो, 15 मे उजळताच तुमच्या आयुष्यात अशा काही घटनांची मालिका सुरू होईल जी पाहून तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. तब्बल 12 वर्षापासून ज्या प्रगतीची वाट पाहून तुमचे डोळे थकले होते, ती प्रगती आता एखाद्या वादळासारखी तुमच्या दारात उभी राहणार आहे. अचानक जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील आणि तुम्हाला अशा ठिकाणाहून लाभ मिळतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण हा लाभ जितका मोठा आहे तितकाच तो अनाकलनीय आहे. ही देवाची कृपा आहे की भविष्यातील एखाद्या मोठ्या संकटापूर्वीची ही संधी, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला 15 मे नंतरच्या पहिल्या काही दिवसातच मिळेल. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रगतीचा हा मार्ग केवळ यशाने भरलेला नसेल तर तो तुमच्या शत्रूंनाही सावध करणारा ठरेल. समाजात तुमची मान प्रतिष्ठा एका रात्रीत तितकी वाढणार आहे की तुमच्या शब्दाला आता सोन्याची किंमत येईल. अनेक वर्षापासून जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच लोक आता तुमच्याकडे मदतीसाठी हात पसरवतील. हा लाभ केवळ आर्थिक नसेल तर मानसिक आणि सामाजिक स्तरावरही तुम्ही स्वतःला सामर्थ्यवान अनुभवाल. मात्र या प्रगतीच्या शिखरावर चढताना तुम्हाला तुमच्या आसपासच्या गुप्त शत्रूपासून सावध राहावे लागेल, कारण तुमच्या वाढत्या यशामुळे अनेकांच्या डोळ्यात खुपसणारी ही प्रगती तुमच्यासाठी एखादा सापळा तर नाही ना, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, प्रगतीची ही लाट तुमच्यासाठी नवीन संधीची दारे उघडणारी ठरेल. व्यवसायात मोठा विस्तार होईल किंवा नोकरीमध्ये असा काही चमत्कार घडेल जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. 15 मे नंतर तुम्हाला मिळणारा प्रत्येक लाभ हा तुमच्या पूर्वपुण्याईचे फळ असणार आहे. पण लक्षात ठेवा, हे वरदान टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वागण्यात किंवा विचारात प्रचंड सकारात्मकता आणावी लागेल. नियतीने आता तुमच्यासाठी यशाचे सिंहासन तयार केले आहे, पण त्या सिंहासनावर बसण्यापूर्वी तुम्हाला तुमच्याच भीतीवर विजय मिळवावा लागेल. नक्की काय दडलंय या लाभाच्या पडद्यामागे, हे गुपित उलगडण्यासाठी सज्ज रहा. मेष राशीच्या जातकांनो, 15 मे उजाडताच तुमच्या करिअरमध्ये एका अशा वावटळीची सुरुवात होणार आहे जी तुमच्या प्रगतीचे सर्व जुने रेकॉर्ड तोडून टाकेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आतापर्यंत ज्यांनी तुमचे महत्त्व ओळखले नाही तेच लोक आता तुमच्या कामाचे कौतुक करताना थकून जातील. साक्षात गुरुदेवांची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडत असल्याने नोकरीसाठी मोठी पदोन्नती किंवा पगारात अनपेक्षित वाढ होण्याचे प्रबळ योग आहेत. पण सावध रहा, हे यश जितके डोळे दिपणारे आहे तितकेच ते तुमच्या सहकार्याच्या मनात मत्सर निर्माण करू शकतं. पडद्यामागे तुमच्या विरोधात शिजणारे कारस्थान ओळखून तुम्हाला चाणाक्षपणे पावले टाकावी लागतील. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत 15 मेची ही तारीख
तुमच्या आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. गेल्या अनेक वर्षापासून जे धन कुठेतरी अडकले होते किंवा ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला फक्त निराशा मिळाली होती, तिथून आता पैशाचा ओघ सुरू होईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग अचानक उघडल्यामुळे तुमची तिजोरी भरली जाईल. पण या संपत्तीसोबतच एक अनाकलनीय भीतीही तुमच्या मनात घर करेल. हा पैसा तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख घेऊन येणार की तुमच्या कुटुंबात वादाचे कारण ठरणार? लक्ष्मीचा हा वरदान पचवण्यासाठी तुम्हाला अत्यंत हुशारीने नियोजन करावे लागेल, अन्यथा आलेली संधी वाळूसारखी हातातून निसटून जाऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, व्यवसायाशी निगडीत असलेल्या लोकांसाठी हा काळ एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसेल. 15 मे नंतर तुम्ही ज्या नवीन प्रकल्पाला हात लावाल तिथे तुम्हाला यश हमखास मिळणार आहे. परदेशाशी संबंधित व्यवहार किंवा मोठे सरकारी टेंडर तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्ही तुमची सर्व जुनी देणी किंवा कर्ज एका झटक्यात फेडू शकाल. मात्र या आर्थिक प्रगतीचा आनंद साजरा करताना बेसावध राहू नका, कारण काळ आता तुमच्या श्रीमंतीची आणि तुमच्या निर्णयाची कठोर परीक्षा घेणार आहे. तुमचे एक चुकीचे पाऊल या सुवर्ण काळाला गालबोट लावू शकते, त्यामुळे डोळे उघडून पुढे चला. मेष राशीच्या जातकांनो, 15 मे उजाडताच तुमच्या स्वभावात एक असा बदल दिसायला सुरुवात होईल जो तुम्हाला स्वतःलाही चकित करेल. आतापर्यंत जो मेष राशीचा स्वभाव धाडशी आणि काहीसा उग्र होता, त्यामध्ये अचानक एक विलक्षण शांतता आणि गांभीर्य येईल. तुमच्या वाणीमध्ये एक अशी शक्ती निर्माण होईल की तुम्ही बोललेले शब्द खरे ठरू लागतील. पण ही शक्ती केवळ नैसर्गिक नाही, तर ती गुरुदेवाच्या उच्च राशीतील प्रवेशाचा परिणाम आहे. तुमच्या वागण्यातील हा समजूतदारपणा तुमच्या नात्याला एक नवीन उंची देणार किंवा तुमच्या मनात वैराग्याची भावना निर्माण करणार. तुमच्या सभोवतालच्या लोकांना तुमच्यातील हा नवा माणूस पाहून एक प्रकारचे गूढ कुतूहल आणि अनामिक भीती वाटू लागेल. मेष राशीच्या जातकांनो, आध्यात्मिक दृष्टिकोनातून 15 मे नंतरचा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात रहस्यमय काळ ठरणार आहे. तुम्हाला अचानक अशा काही गोष्टीचे आभास होऊ लागतील ज्या सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडे आहेत. स्वप्नातून मिळणारे संकेत किंवा अचानक एखाद्या संकटाची अगोदरच मिळणारी चाहूल तुम्हाला थक्क करून सोडेल. साक्षात गुरुदेवाच्या कृपेने तुमची अंतर्दृष्टी किंवा तिसरा डोळा जागृत होण्याची हीच ती वेळ आहे. तुम्ही धर्माकडे किंवा गूढशास्त्राकडे अधिक आकर्षित व्हाल. पण लक्षात ठेवा, या आध्यात्मिक मार्गावर चालताना तुम्हाला तुमच्याच मनातील भीतीचा सामना करावा लागेल. जर तुम्ही या दैवी संकेताला समजून घेण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, 15 मेची पहाट तुमच्या आयुष्यातील 12 वर्षाचा वनवास संपणारे ठरेल. गेल्या कित्येक काळापासून तुम्ही नशिबाची साथ मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले किंवा पदरी फक्त निराशा पडली, त्या सर्व दुःखाचा काळ आता मागे सुटणार आहे. साक्षात देवगुरु बृहस्पती तुमच्या भाग्याच्या घरात असा काही प्रकाश टाकणार आहे की तुमच्या आयुष्यातील अंधारलेल्या वाटा एका क्षणात उजळून निघतील. रखडलेली मंगल कार्य, घराचे स्वप्न किंवा मुलाच्या करिअरबाबत असलेल्या चिंता आता धुवून निघतील. पण हे प्रबळ भाग्य जितक्या वेगाने तुमच्या आयुष्यात सुखी सोयी येईल, तितक्याच वेगाने तुमच्या संयमाची परीक्षाही घेईल. हे बदल पाहून तुम्हाला आनंदापेक्षा जास्त आश्चर्य वाटेल, कारण नियतीने तुमच्यासाठी आखलेली ही योजना एखाद्या दैवी चमत्कारापेक्षा कमी नसेल. मेष राशीच्या जातकांनो, नशिबाच्या या महायुद्धाचा विजय आता तुमच्याच हातात आहे. 15 मे नंतर तुम्ही ज्या ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं, त्याच गोष्टी आता तुमच्यासाठी यशाची सीडी बनतील. भाग्याची साथ मिळाल्यामुळे तुमचे जुने शत्रूही आता तुमच्या समोर नतमस्तक होतील आणि तुमची प्रत्येक चाल ही विजयाकडे जाणारी असेल. मात्र या सुवर्ण काळात गाफील राहणे तुम्हाला महागात पडू शकते. नशिबाची ही साथ तुम्हाला अहंकार देणार की अधिक नम्र बनवणार
होणार यावरच तुमचे पुढचे 12 वर्ष अवलंबून असणार आहे. जर तुम्ही या काळाचा योग्य वापर केला तर पुढच्या 7 पिढ्यांचे कल्याण होईल. अशा संधी तुमच्या समोर चालून येतील. नक्की काय दडलं या नशिबाच्या वळणावर, हे रहस्य आता तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, 15 मे नंतर येणाऱ्या या ऊर्जेच्या महासागरात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काही विशेष उपाय करणे अत्यंत अनिवार्य आहे. गुरुदेवाच्या या महापरिवर्तनाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी दर गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा आणि कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळक लावा. पण सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसेचा तो गुप्त पाठ करणे, जो तुमच्या घरातील सर्व नकारात्मक बाधांचा नाश करेल. जर तुम्ही या उपायाकडे दुर्लक्ष केलं तर ग्रहाची ही शक्ती तुमच्यासाठी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या संकटांना थोपवण्यासाठी या साध्या पण प्रभावी कृती हीच तुमची खरी सुरक्षा ढाल ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांना आता वेळ आली आहे एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाची चाहूल अगोदरच लागावी आणि त्यावर मात करण्याचे मार्ग समजावेत असे वाटत असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही केवळ एक विनंती नाही तर तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून चॅनलला न जोडता निघून गेलात तर कदाचित भविष्यात मिळणारे असे महत्त्वाचे दैवी संकेत तुम्ही कायमची गमावून बसाल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्या राशीतील एका अशा गुपिताचा उलगडा करणार आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्ही तयार आहात का तुमच्या नशिबावर ताबा मिळवण्यासाठी? मग आताच आमच्याशी जोडा. धन्यवाद.